मॅडम इंग्लिश समजतं पण बोलताच येत नाही. इंग्लिश शब्द पाठ तरी कसे करावे, कुठून सुरुवात करावी काहीच समजत नाहीये, प्लीज हेल्प असे मेसेजेस तुम्ही मला करत असता. आणि त्यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 50 शब्द सांगणार आहे ज्यांनी तुमची इंग्लिश वोकॅब्युलरी एकदम स्ट्रॉंग होईल, पक्की होईल. इंग्लिश वर्ड, इंग्लिश मीनिंग प्लस मराठीमध्ये त्यांचे अर्थ मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला काय वाटतंय की तुमची वोकॅब्युलरी आत्ता या क्षणाला कशी आहे? ऑन अ स्केल ऑफ 1 to 10 तुम्हाला स्वतःला तुम्ही किती रँकिंग द्याल, किती रेटिंग द्याल? 1 म्हणजे सर्वात कमी आणि 10 म्हणजे खूप भारी, उत्तम. मला कमेंट करून जरूर सांगा की तुमची आत्ता वोकॅब्युलरी लेवल किती आहे. 1 ते 10 ही स्केल आहे. ओके, 1 ते 10 मध्ये तुम्हाला स्वतःला रेट करायचं आहे. कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मला कळेल की आत्ता तुम्ही कुठल्या लेवलवर आहात, म्हणजे फ्युचरमध्ये अजून मला तसे व्हिडिओज करायला. ठीक आहे, आता सुरुवात करूयात आजच्या आपल्या व्हिडिओला. नमस्कार मंडळी, स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्यावर मी ऐश्वर्या तुमचं मनापासून स्वागत करते, जिकडे आपण खूपच सोप्या पद्धतीतून मराठीमधून इंग्लिश शिकत असतो. सुरुवात करूयात आजच्या आपल्या व्हिडिओला. आपला पहिला शब्द आहे ॲब्सेन्स. ॲब्सेन्स म्हणजे एखाद्या गोष्टीची किंवा एखाद्याची कमतरता किंवा अनुपलब्धता. द लॅक ऑर अनअवेलेबिलिटी ऑफ समथिंग ऑर समवन म्हणजे ॲब्सेन्स. सेकंड वर्ड इज अप्रूव्हल. अप्रूव्हल, फक्त शब्द ऐकू नका, माझे उच्चार पण बघा, तितकेच महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, सेकंड वर्ड इज अप्रूव्हल. एखाद्या गोष्टीबद्दल किंवा एखाद्याबद्दल सकारात्मक मत असणे. हॅव्हिंग अ पॉझिटिव्ह ओपिनियन ऑफ समथिंग ऑर समवन इज अप्रूव्हल. तिसरा शब्द बघूया, तो थोडासा तुमच्यासाठी नवीन असू शकतो. द वर्ड इज अजेंडा. ओके, अगेंडा वगैरे असं उच्चार नाही आहे, अजेंडा असा उच्चार आहे. चर्चा करायच्या किंवा निर्णय घ्यायच्या बाबींची यादी जी असते, कामाचा जो आराखडा असतो, दॅट इज अजेंडा. अ लिस्ट ऑफ मॅटर्स दॅट नीड टू बी डिस्कस्ड ऑर डेल्ट विथ. अजेंडा, माझ्या मागून म्हणा अजेंडा. अजेंडा, ठीक आहे. नेक्स्ट वर्ड इज अटेन्शन. एक काम करा ना, तुम्ही माझ्या मागूनच शब्द म्हणा, म्हणजे तर तुम्ही उच्चार पण एकदम बरोबर म्हणाल. अटेन्शन, तुम्ही म्हणा अटेन्शन. एखाद्या गोष्टीविषयी किंवा व्यक्तीविषयी काळजीपूर्वक विचार करणे किंवा ती लक्ष देऊन ऐकणे किंवा ती नीट पाहणे इज अटेन्शन. नोटिसिंग ऑर रेकग्नायझिंग समथिंग ऑफ इंटरेस्ट इज अटेन्शन. फिफ्थ वर्ड आपला आहे ॲलिगेशन. माझ्या मागून म्हणा ॲलिगेशन. म्हणा, फक्त वाचू नका. ॲलिगेशन म्हणजे आरोप, आळ. ठीक आहे. अँड ॲक्युजेशन विच इज समटाइम्स ट्रू अँड समटाइम्स नॉट. आरोप करणे. ठीक आहे, कधी कधी खरा असू शकतो, कधी कधी खोटा असू शकतो. ओके, ॲलिगेशन. नेक्स्ट वर्ड इज बॉरो. बॉरो, काही काळानंतर परत करण्याच्या हेतूने घेतलेली गोष्ट. ओके, टू टेक समथिंग विथ द इंटेन्शन ऑफ रिटर्निंग इट आफ्टर अ पिरियड ऑफ टाइम. बॉरो. ठीक आहे, बॉरो. नेक्स्ट वर्ड इज बॅफल. माझ्या मागून म्हणा बॅफल म्हणजे न समजण्यासारखं असणे, एखाद्याला खूप गोंधळून टाकणे. बॅफल. अन इव्हेंट ऑर थिंग दॅट इज अ मिस्टरी अँड कन्फ्युजेस. बॅफल. नेक्स्ट वर्ड इज बॅन म्हणजे मनाई करणे. अन ॲक्ट विच इज प्रोहिबिटेड बाय सोशल प्रेशर ऑर लॉ. बॅन. अजून एक शब्द आहे बॅनिश. व्हॅनिश नाही, बॅनिश. बरं का, बॅनिश म्हणजे काय? हद्द पार करणे, म्हणजे पेटाळून लावणे, हाकलून देणे. एक्सपेल फ्रॉम द सिच्युएशन विच इज ऑफन डन ऑफिशियली. ठीक आहे, ऑफिशियली एखादी गोष्ट आपण जेव्हा करतो दॅट इज बॅनिश. नेक्स्ट इज बॅन्टर. बॅन्टर मैत्रीपूर्ण चेष्टा आणि विनोद. ओके, थट्टा मस्करी आपण म्हणतो ना, दॅट इज बॅन्टर. कॉन्व्हर्सेशन दॅट इज टीजिंग अँड प्लेफुल. बॅन्टर. पुढचा शब्द आहे कॅरेक्टरिस्टिक. कॅरेक्टरिस्टिक म्हणजे वैशिष्ट्य. रेफरिंग टू फीचर्स दॅट आर टिपिकल टू द पर्सन, प्लेस ऑर थिंग. वैशिष्ट्य आपल्याला जेव्हा सांगायचे असतात, इंग्लिशमध्ये त्याला शब्द असा आहे कॅरेक्टरिस्टिक. माझ्या मागून म्हणा कॅरेक्टरिस्टिक. कॅरेक्टरिस्टिक. ओके. नेक्स्ट वर्ड इज कॉग्निटिव्ह. कॉग्निटिव्ह म्हणजे आकलन प्रक्रियेशी संबंधित. ओके, बोधीय, कनेक्टेड विथ द प्रोसेस ऑफ अंडरस्टँडिंग. कॉग्निटिव्ह. केअर म्हणजे काळजी,
देखभाल, एक्स्ट्रा रिस्पॉन्सिबिलिटी अँड अटेन्शन. चिप, चिप म्हणजे दगड, काच किंवा लाकूड वगैरेचा उडालेला टवका पण असू शकतो. चिप, अ स्मॉल अँड थिन पीस ऑफ अ लार्जर आयटम. चिप. नेक्स्ट इज सीज. माझ्या मागून म्हणा हा शब्द, सीज. सीज म्हणजे थांबणे किंवा थांबवणे, बंद करणे. टू इव्हेंच्युअली स्टॉप एक्झिस्टिंग. सीज. डायलॉग, चर्चा, संवाद. अ कॉन्व्हर्सेशन बिटवीन टू ऑर मोर पीपल. डायलॉग. डिसिसिव्ह. डिसिसिव्ह म्हणजे स्पष्ट निर्णय पटकन घेण्याची क्षमता असणारा. अ पर्सन हू कॅन मेक डिसिजन्स व्हेरी प्रॉम्प्टली अँड क्विकली. डिसिसिव्ह. माझ्या मागून म्हणा, डिसिसिव्ह. डिसिसिव्ह. नेक्स्ट वर्ड इज डिल्युजन. डिल्युजन म्हणजे खोटा विश्वास, भ्रमात असणे, भ्रम, फॉल्स इम्प्रेशन ऑर बिलीफ. डिल्युजन. डिल्युजन. डिप्लीट. डिप्लीट म्हणजे शिल्लक फार उरणार नाही इतकं एखाद्या गोष्टीचं प्रमाण कमी करणे, घट करणे. ओके, म्हणजे स्टेडी रिडक्शन इन द क्वांटिटी ऑर नंबर ऑफ समथिंग इज डिप्लीट. डिप्लीशन. ओके. नेक्स्ट इज डेरोगेटरी. अनादर दाखवणारं किंवा एखाद्या गोष्टीविषयी वाईट मत असणारं. डिसरिस्पेक्टफुल पर्सन किंवा एखादं स्टेटमेंट जे डिसरिस्पेक्टिंग आहे, दॅट इज डेरोगेटरी. डेरोगेटरी. एडिबल. एडिबल म्हणजे खाण्यास योग्य, खाण्यास चांगलं, खाण्यास सुरक्षित. एडिबल. समथिंग सुटेबल टू बी इटन. एडिबल. पुढचा शब्द आहे एफरवेसेंट. एफरवेसेंट म्हणजे उल्हासित, उत्साही. अन इव्हेंट मार्क्ड बाय एक्साइटमेंट अँड हाय स्पिरिट्स. एफरवेसेंट. माझ्या मागून म्हणा, एफरवेसेंट. ठीक आहे. पुढचा शब्द बघूया, एलोक्विंट. एलोक्विंट खास करून एखादा माणूस जेव्हा सभेमध्ये बोलतो त्यावेळी त्याची मतं नीट मांडली जातील अशी योग्य भाषा त्याला जेव्हा वापरता येते. अन इंडिव्हिज्युअल हू एक्सप्रेसेस देमसेल्व्स इफेक्टिव्हली अँड क्लिअरली. ओके, दॅट इज एलोक्वेंट. इल्युझिव्ह. इल्युझिव्ह म्हणजे पकडायला, शोधायला किंवा आठवायला अवघड. नॉट इझी टू कॅच, नॉट इझी टू फाइंड, नॉट इझी टू रिमेंबर. इल्युझिव्ह. एम्बॉडी. एम्बॉडी म्हणजे एखाद्या गोष्टीचं उत्तम उदाहरण असणे. टू बी अ व्हेरी गुड एक्झाम्पल ऑफ समथिंग. फॅब्रिकेट म्हणजे लोकांना फसवण्यासाठी काहीतरी खोटं रचणे, बनावट तयार करणे. अँड इन्व्हेन्शन ऑफ अनट्रू फॅक्ट्स टू अ स्टोरी ऑर सिच्युएशन. ओके, बनावट काहीतरी प्रकार सुरू आहे जे तुम्ही लपवताय, दॅट इज फॅब्रिकेशन. ओके, फॅब्रिकेशन म्हणजे काय, फॅब्रिक नाही, फॅब्रिक मटेरियल, फॅब्रिकेशन म्हणतात त्याला. फिजिबल म्हणजे करण्यास शक्य. अन ॲक्टिव्हिटी दॅट इज पॉसिबल, फिजिबल. फीट. फीट म्हणजे काय, आपले पाय नव्हे. फीट इज पराक्रम, कामगिरी, करामत, विक्रम. समथिंग यू डू दॅट शोज ग्रेट स्ट्रेंथ, स्किल ऑर करेज. दॅट इज फीट. नेक्स्ट इज फीबल. फीबल म्हणजे ताकद किंवा ऊर्जा नसलेला, दुबळा. अ पर्सन ऑर स्टेटमेंट दॅट इज अनकन्व्हिन्सिंग अँड वीक. फीबल. ठीक आहे. पुढचा वर्ड आहे फिक्सेशन. फिक्सेशन म्हणजे एखाद्या गोष्टीत असलेलं असाधारण व कमालीचा रस. अँड ऑब्सेशन ओव्हर समथिंग ऑर समवन. फिक्सेशन. जेनेरिक. जेनेरिक म्हणजे विशिष्ट गोष्टीलाच लागू पडेल असं नसणारा. ओके, आजकाल बघा जेनेरिक मेडिकल स्टोर्स पण ओपन होत आहेत. सो जेनेरिक म्हणजे नॉट स्पेसिफिक. जेनेरिक. गिमिक म्हणजे गिरायकांनी माल घ्यावा म्हणून त्यांना आकर्षित करण्यासाठी किंवा त्यांचं मन वळवण्यासाठी वापरलेली युक्ती किंवा कल्पना, देखावा किंवा नुसती पोकळ घोषणा. अन आयडिया फॉर अट्रॅक्टिंग कस्टमर्स ऑर परस्युएडिंग पीपल टू बाय समथिंग. गिमिक. ग्राफिटी. ग्राफिटी म्हणजे सार्वजनिक ठिकाणी भिंतीवर वगैरे बघा चित्र काढलेली असतात. ड्रॉइंग्स ऑर रायटिंग्स ऑन अ सर्फेस इन पब्लिक. ग्राफिटी. ग्राफिटी. ग्रँडिओस. ग्रँडिओस म्हणजे जरुरीपेक्षा जास्त मोठं, बिगर ऑर मोर कॉम्प्लिकेटेड दॅन नेसेसरी. ग्रीव्हन्स निषेध करावा अशी किंवा तक्रार करावी अशी काहीतरी एक अन्याय गोष्ट, म्हणजे समथिंग दॅट यू थिंक इज अनफेअर अँड दॅट यू वॉन्ट टू कंप्लेन ऑर प्रोटेस्ट अबाउट. दॅट इज ग्रीव्हन्स. नेक्स्ट वर्ड इज हिएटस. हिएटस म्हणजे एखादी गोष्ट खंडित होणे, जी खूप वेळ सुरू होती, म्हणजे अ पॉज ऑर ब्रेक इन कंटिन्युइटी इन अ सिक्वेन्स ऑर ॲक्टिव्हिटी. ठीक आहे, हिएटस. हॉगवॉश.
हॉगवॉश म्हणजे निरुपयोगी विधाने, म्हणजे इनसिन्सिअर ऑर युजलेस स्टेटमेंट्स. हॉगवॉश. हॉस्टाईल म्हणजे विरोध किंवा नापसंती दर्शवणे. अनफ्रेंडली पर्सन किंवा अनफ्रेंडली सिच्युएशन असेल तर आपण म्हणतो हॉस्टाईल सिच्युएशन. सो इट्स हॉस्टाईल. हडल. आता कडल नव्हे बरं का, कडल इज वेगळं, हडल इज वेगळं. हडल म्हणजे थंडीने किंवा भीतीने एकमेकांच्या जवळ येणे, दाटी करणे, दाटी वाटीने उभं राहणे. हडल. टू गेट क्लोज टू अदर पीपल बिकॉज यू आर कोल्ड ऑर फ्रायटन्ड. हिंडसाईट. हिंडसाईट म्हणजे एखादी गोष्ट घडून गेल्यानंतर तुम्हाला त्याची होणारी जाणीव. ओके, द अंडरस्टँडिंग ऑफ एन इव्हेंट आफ्टर इट हॅज ऑलरेडी हॅपन्ड इज हिंडसाईट. आयडियलिस्टिक म्हणजे आदर्शवादी. अ पर्सन हू इज मोटिवेटेड बाय मॉरल अँड नोबल बिलीव्स ॲज अपोज टू प्रॅक्टिकॅलिटी. इट इज आयडियलिस्टिक. इमिनेंट. इमिनेंट म्हणजे लवकरच, जवळजवळ, निश्चितपणे घडणारी. ओके, लवकरच घडेल किंवा जवळ येऊन ठेपलेलीच गोष्ट आहे. इमिनेंट. अन इव्हेंट ऑर अ सिच्युएशन विच इज अबाउट टू ऑकर ऑर क्लोज इन टाइम. ओके, इमिनेंट. इम्पार्शियल. इम्पार्शियल म्हणजे एखाद्या व्यक्तीला किंवा गटाला झुकतं माप न देणारा. इम्पार्शियल. अ पर्सन हू इज फ्री फ्रॉम प्री कन्सिव्ड नोशन्स ऑर अनड्यू बायस. दॅट इज इम्पार्शियल. इम्परेटिव्ह. इम्परेटिव्ह म्हणजे खूप महत्त्वाचं किंवा तातडीचं. अन ॲक्शन दॅट इज नेसेसरी ऑर क्रुशियल. इम्परेटिव्ह. इम्प्रॉम्प्टू. इम्प्रॉम्प्टू म्हणजे तयारी न करता किंवा योजना न करता एखादी गोष्ट जेव्हा तुम्ही करता, विदाउट बिंग प्रिपेअर्ड ऑर ऑर्गनाइज्ड, दॅट इज इम्प्रॉम्प्टू. जेपर्डाइज. जेपर्डाइज म्हणजे टू डू समथिंग दॅट मे डॅमेज समथिंग ऑर पुट इट ॲट रिस्क. जेपर्डाइज एखादी गोष्ट धोक्यात येईल किंवा तिची हानी होईल असं काहीतरी करणं, संकटात पाडणं इज जेपर्डाइज. जॉवियल आनंदी आणि मनमिळाऊ. अ चिअरफुल, मेरी, गुड नेचर्ड पर्सन इज अ जॉवियल पर्सन. जुव्हनाईल. जुव्हनाईल म्हणजे लहान मुलासारखं वागणारा, बालिश. ठीक आहे, बिहेविंग लाईक समबडी ऑफ अ यंगर एज, चाइल्डिश. जुव्हनाईल. ओके. नेक्स्ट वर्ड इज जॉसल. जॉसल म्हणजे गर्दीत एखाद्याला रेटणे, ढकलणे, धक्काबुक्की करणे. म्हणजे मुव्हिंग थ्रू द क्राऊड बाय मीन्स ऑफ शोविंग अँड पुशिंग. आपण असं असं जातो ना गर्दीत सगळ्यांना ढकलत ढकलत कोपऱ्याने, दॅट इज जॉसल. जॉसल. पुढचा शब्द आहे जुब्लियंट म्हणजे अत्यानंद. जुब्लियंट. अ पर्सन ऑर क्राऊड दॅट इज फुल ऑफ डिलाईट अँड हाय स्पिरिट्स. जुब्लियंट. मंडळी, हे होते 50 नवीन शब्द. आय होप तुमची इंग्लिश वोकॅब्युलरी थोडीशी बूस्ट झाली असेल, थोडीशी इम्प्रूव्ह झाली असेल. हे शब्द तुम्ही डेली लाईफमध्ये यूज करायचं ट्राय करा. बॉस बरोबर बोलताना, मॅनेजर, कलिग्स, फ्रेंड्स, सोसायटी फ्रेंड्स, फॅमिली, चिल्ड्रन, कोणाबरोबर तरी बोलताना एक दोन शब्द रोज यूज करा आणि तुम्हाला कळेल की तुमच्या बोलण्यामध्ये किती फरक पडलेला आहे. ठीक आहे. अजून तुम्हाला काय व्हिडिओज बघायला आवडतील, कुठे तुम्हाला प्रॉब्लेम येतो इंग्लिश शिकायला, अजून काय विषयावर मी व्हिडिओज बनवू, मला हे जरूर कमेंट करून सांगा. आणि हो, स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या आपलं ॲप आहे, प्ले स्टोअरवर आहे, ॲप स्टोअरवर आहे. अजून डाउनलोड नसेल केलं तर नक्की डाउनलोड करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. ठीक आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.